आज आपण लसूण पावडर तयार करणार आहोत आणि ही एकदम सोप्या पद्धतीने तयार होते. पण हीच पावडर बाहेरून आणायची म्हटली तर जास्त पैसे आपल्याला खर्च करावे लागतात. तर आपण घरीच एकदम सोप्या पद्धतीने ही लसूण पावडर तयार करून घेऊया. तर मी इथं अर्धा किलो लसूण घेतलेला आहे. हा देशी लसूण आहे. ह्याचा छान स्मेल येतो, त्यासाठी देशी लसूण वापरलेला आहे. हा पण वरच्या साली फक्त काढून घ्यायच्या आणि आता हे आपण बारीक करून घेऊया मिक्सरला. ह्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. पाणी न घालताच आपण हे चमच्याने 2 ते 3 वेळा हलवून बारीक करून घ्यायचं. आपल्याला जास्त पण बारीक करायचं नाही आहे. इथं मी एकदम जाडसरच असं वाटून घेतलेलं आहे. आता वाटल्यानंतर आपण हे ताटामध्ये पसरवून घ्यायचं. हे पसरवताना आपण चमच्यानेच पसरवायचं. हाताने पसरवलं तर हात जास्त बडबडतात. तर हे आपण 2 दिवस चांगले सुकवून घेणार आहोत. ऊन असेल तर उन्हामध्ये सुकवलं तरी चालेल किंवा घरी फॅनखाली सुद्धा हे चांगलं सुकलं जातं. आता मी 2 दिवस सुकवलंय. हे एकदम पूर्ण वाळलेलं आहे. तर आता आपण हे बारीक करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण सगळं हे लसूण घालून घेऊया आणि ह्याची आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करायची आहे. तर इथं मी आता ह्याची एकदम बारीक पावडर तयार केलेली आहे. एकदम आपली पावडर आता तयार झालेली आहे. तरीसुद्धा आपण ही एकदा चाळून घेणार आहोत, म्हणजे ह्यामध्ये काही एखादा मोठा तुकडा राहिलाच असेल तर तो बाजूला निघेल. इथं मी आता चाळून घेते. आता चाळल्यानंतर एकदम आपली लसूण पावडर ही बाहेर मिळते त्याच पद्धतीने तयार होते इथे घरात. ही आता आपण एका पॅकबंद डब्यात भरून ठेवायची. ही वर्षभर एकदम व्यवस्थित राहते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.